अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2026-27 अंतर्गत मुरगुड येथे सोयाबीन प्रमाणित बियाणांचं वाटप करण्यात आलं। हे बियाणे मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी येथील विठ्ठल रखुमाई कृषी सेवा केंद्रासमोर एकच गर्दी केली होती। 100% अनुदानावरील सोयाबीन प्रमाणित बियाणे वाटपाच्या कृषी विभागाच्या या उपक्रमाला शेतकऱ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। दरम्यान बियाणे हाती आले तरी शेतकऱ्यांनी घाई न करता चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असं आवाहन उपकृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे। महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या मुरगुड परिसरातील मुरगुड व कापशी मंडळातील लाभार्थी शेतकऱ्यांना विठ्ठल रखुमाई सहकारी संघ मुरगुड येथे या बियाणांचं वितरण करण्यात आलं। शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं आणि जास्त उत्पादन देणारे फुले दुर्वा KDS 992 या वाणाचे बियाणे 100% अनुदानावर देण्यात आले आहे। ऐन हंगामात दर्जेदार बियाणे पूर्णपणे मोफत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून यामुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल अशी आशा व्यक्त होत आहे। या संपूर्ण उपक्रमाचं नियोजन कागलचे तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, मुरगुडचे मंडळ कृषी अधिकारी यशोदीप पोळ आणि कापशीचे मंडळ कृषी अधिकारी नितीन भांडवले यांनी केलं होतं। या बियाणे वितरण कार्यक्रमाला कृषी विभाग व संघाचे प्रतिनिधी, उपकृषी अधिकारी हरिराज डाफे, विठ्ठल खोत, सहाय्यक कृषी अधिकारी पिंटू ढोले, दिलीप देसाई, विशाल चव्हाण, संगीता शिंदे, मोहन खोत, स्नेहल जाधव, प्रशांत पाटील, गणेश मगदूम, सुनील बुगडे, प्रदीप पाटील तसेच विठ्ठल रखुमाई संघाचे व्यवस्थापक गिरी व मोरबाळे उपस्थित होते। तसेच कासारीचे सरपंच मनसूर देसाई, माजी सरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच दिलीप जाधव दौलतवाडी, गिरीश पाटील कुरुंकली, सतीश भिंगडे सोनाळी यांसह दळवी व करंजीवणे परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 100% अनुदान मिळाल्याबाबत सर्वच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।